हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस रॅपिड फायर पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचं रॅपिड फायर आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेसवर घेतोय. कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस आपण कंप्लीट केलेला टॉपिक आहे. तुम्ही प्रिपेअर आहेत? येस. तुझ्यासाठी पहिला माझा क्वेश्चन असेल की कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस आपण कशासाठी वापरतोय? टू अवॉइड अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. अगदी बरोबर. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी आपण यांचा वापर करतोय. कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हायसेस आपण दोन प्रकारे स्टडी करतो, बरोबर. या दोन मेथड कोणत्या आहेत? टेम्पररी मेथड अँड परमनंट मेथड. अगदी बरोबर. मला सांगायचं आहे की टेम्पररी मेथडमध्ये कोणत्या मेथडला इन्क्लूड केलेलं आहे? नॅचरल मेथड, बॅरियर मेथड, IUD, OC पिल्स, इंजेक्शन्स आणि इम्प्लांटेशन. अगदी बरोबर. या 6 मेथड आपण टेम्पररी मेथडमध्ये स्टडी करत असतो. त्यानंतर मला तू सांगायचं आहे की ज्या परमनंट मेथड आहेत या कोणत्या दोन प्रकारच्या आहेत? व्हॅसेक्टॉमी अँड ट्युबेक्टॉमी. बरोबर आहे. व्हॅसेक्टॉमीमध्ये आपण काय कुणासाठी मेथड आहे? फॉर मेल्स. फॉर मेल. आणि काय करतो आपण व्हॅसेक्टॉमीमध्ये? व्हॅसेक्टॉमीमध्ये वास डिफरन्स आपण कट करून टाईट करतो. येस, कट करून टाईट करतो. ज्यामुळं काय होऊ शकतं? स्पर्म ट्रान्सफर ब्लॉक होऊन जातो. अगदी बरोबर. स्पर्म ट्रान्सफर ब्लॉक होतो. तो त्या मेलमध्ये स्पर्म प्रोडक्शन होतं का? होतं, पण स्पर्मचं ट्रान्सफर ब्लॉक होतं. अगदी बरोबर आहे. ट्युबेक्टॉमी कुणामध्ये केली जाते? फिमेलमध्ये. आणि कशी केली जाते? जो फॅलोपियन ट्यूब आहे ती कट करून टाईट केली जाते. बरोबर. त्यामुळं काय होईल? ओव्हम ट्रान्सफर होणार नाही. ओव्हा ट्रान्सफर ब्लॉक केलं जाईल. बरोबर. अगदी या सर्जिकल मेथड आहेत, परमनंट मेथड आहेत, ज्याच्यामध्ये आपण गॅमेट ट्रान्सफर ब्लॉक करतो, ज्याच्या माध्यमातून मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज होणार नाहीत, फर्टिलायझेशन होणार नाही, प्रेग्नन्सी राहणार नाही. बरोबर आहे. नॅचरल मेथडमध्ये कोणत्या 3 मेथड आहेत? पिरियडिक अब्स्टिन्सन्स, लॅक्टेशनल मॅमोरिया अँड क्वायटस इंटरप्टस. बरोबर. लॅक्टेशनल अमेनोरिया आणि क्वायटस इंटरप्टस. पिरियडिक अब्स्टिनन्समध्ये मोस्टली फर्टाईल पिरियड अवॉइड केला पाहिजे कपलनं. मग तो फर्टाईल पिरियडचा कालावधी कोणता असतो? 10 to 17 डे. बरोबर. 10 to 17 डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. बरोबर आहे. लॅक्टेशनल अमेनोरिया म्हणजे याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे? मेन्स्ट्रुअल सायकल ॲब्सेंट इन लॅक्टेशनल पिरियड, सो प्रेग्नन्सी अवॉइडेड. बरोबर. मेन्स्ट्रुअल सायकल ॲब्सेंट असते कधी? लॅक्टेशनच्या कालावधीमध्ये. त्याला आपण लॅक्टेशनल अमेनोरिया म्हणतो. खूप छान. यानंतर मला असं सांगायचं आहे की IUDs ह्या किती प्रकारचे आहेत? 3 types. बरोबर. नॉन मेडिएटेड, हार्मोन रिलीजिंग अँड कॉपर रिलीजिंग. बरोबर. नॉन मेडिकेटेडचं एक्झाम्पल सांगता येईल? लिपेस्लू. बरोबर आहे. हार्मोन रिलीजिंग IUDचं एक्झाम्पल? प्रोजेस्टेरॉन LNG20. बरोबर आहे. आणि हार्मोन रिलीजिंग आणि कोणत्या? कॉपर रिलीजिंग मध्ये? कॉपर T, कॉपर 7 आणि मल्टीलोब 375. अतिशय छान अभ्यास आहे तुमचा. मला सांगायचंय कॉपर रिलीजिंग IUDची ऍक्शन कशी आहे? Copper release action is decreases sperm motility and decreases fertilization capacity of sperm. येस, एक्झॅक्टली बरोबर आहे. मला तू सांगायचं आहे की हार्मोन रिलीजिंग IUDची ऍक्शन कशी आहे? मेकिंग युटेरस अनसुटेबल फॉर इम्प्लांटेशन. येस, एक्झॅक्टली करेक्ट आहे. एक्झॅक्टली करेक्ट आहे. आणि नॉन मेडिकेटेड IUDचं ऍक्शन कशी आहे? नॉन मेडिकल IUDचं ॲक्शन नाही. increases phagocytosis in sperm uterus. बरोबर. इन्क्रीजेस फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म इन युटेरस. अगदी बरोबर आहे. आता शेवटचे 3 क्वेश्चन विचारतो. मला सांगायचं वन्स वीक पिल कोणती आहे? Once week pill, सहेली. सहेली आहे. मला सांगायचं इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून आपण कुणाचा वापर करतोय? IUDs, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ज्यामध्ये कंटेंट्स आहेत ते वाले पिल्स. बरोबर. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन किंवा ओनली इस्ट्रोजन किंवा ओनली प्रोजेस्टेरॉन किंवा IUDचा वापर करतो आपण. अगदी बरोबर आहे. आणि अजून एक क्वेश्चन मला सांगता येईल, सहेलीमध्ये स्टिरॉइडल प्रिपरेशन आहे का नॉन स्टिरॉइडल? नॉन स्टेरॉइडल. सहेली कुठं तयार करण्यात आली? लखनौमध्ये. लखनौ. कोणतं इन्स्टिट्यूट आहे? CDS. CDRI. CDRI. आणि याचा फुल फॉर्म? सेंट्रल ड्रग्स रिसर्च इन्स्टिट्यूट. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट. अगदी बरोबर. अशा प्रकारे आजचं रॅपिड फायर कंप्लीट आहे. छान उत्तरं दिलीत.